आरआरसी नेटवर्कच्या महाचर्चा या कार्यक्रमात हरीश आलिमचंदानी यांनी घर वापसीचे स्पष्ट संदेश दिला होता। आज भाजप नेते रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात हरीश आलिमचंदानी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी त्यांचे शहर अध्यक्ष जयंत मसने यांनी स्वागत केले। तिसऱ्या आघाडीचे बंधन लॉन येथे झालेले जाहीर मेळावा आणि त्यात भाजप बंडखोरांनी दिलेला इशारा आज मॅन झाला। ज्येष्ठ भाजप नेते हरीश आलिमचंदानी यांनी शनिवारी रात्री आरआरसीच्या महाचर्चेत भाजप प्रवेशाचा जाहीर खुलासा केला होता। आज भाजप पक्ष कार्यालयात हरीश आलिमचंदानी यांचा पक्षप्रवेश झाला। हरीश आलिमचंदानी यांचे भाजपमध्ये स्वागत प्रामुख्याने खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी केले। त्यांच्यासोबतच भाजपचे जिल्हा आणि शहरातील अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते। शहर अध्यक्ष जयंत मसने, जिल्हाध्यक्ष आदींच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला। हरीश आलिमचंदानी यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली। आरआरसीच्या महाचर्चेत जो भाजप प्रवेशाचा पाया रचला गेला होता त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे। पक्ष जो आदेश देईल त्याचे मी पालन करेल असे म्हणत हरीश आलिमचंदानी यांनी आपली पक्षनिष्ठा स्पष्ट केली। हरीश भाई यांच्यासोबतच आणखी कोण भाजपमध्ये प्रवेश करते याकडे सर्वांचं लक्ष आहे। बंडखोरांची घर वापसी होणार असल्याचे चित्र आहे। हरीश आलिमचंदानी यांच्या पुनरागमनामुळे अकोल्यात भाजपची ताकद वाढली असून तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना आता पूर्णविराम मिळाला आहे। यामुळे आगामी निवडणुकीत भाजपची स्थिती अधिक मजबूत झाली आहे। महायुतीच्या ऐवजी भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्याचे हे संकेत आहे।